ठेवलं इथं पाण्याच्या बकेटा लाईन मध्ये लावून ठेवल्या. हवा तर आली नाही, कपडे कसे काय पडले. भांडी टाकून ठेवले. ओय अरे का हे भांडे का सजून ठेवले का त्या बकेटा तिकडे काय भरून ठेवल्या. उचल द्या. उचल ना म्हणजे मी लग्न याच्यासाठी केलं का तुझ्यासोबत. हे असे भांडे टाकून ठेवशील ना मला उचलायला लावशील का तू. उचल दे लवकर. लोकांची इच्छा म्हणजे काय बोलेल तू. काही एकही काम नाही केलं मी आता इथं. त्यानं तर मस्त खुर्ची दिली, मी बसून राहिलो होतो. सगळे काम त्यानंच केले. हो तुमच्या हाती चाय आणून दिला असं आणि पाजूनही दिला असं ना. अरे चाय तर 4 डाव मांडला होती ना. अहो तुम्हाला लाज वाटते का मला सांगता काय. अहो तुम्हाला लाज वाटते काय. मला 4 डाव चाय सांगून राहिले तर तिथं जाऊन शेण उचललं, ते टोपले उचलले. अरे काही बोलतं का मनात येईल तसं. मला शिकू राहिले का तिथं जाऊन काय काय नाही केलं तुम्ही. काय केलं हो म्या. घरी तर भांड्याला हात नाही लावत ना, तिथं जाऊन शेण सावडलं. शेण तुला वाटते का तुझ्या नवरा शेणाला हात लावून. अहो म्या एका भांड्याला हात नाही लावला. तुम्ही तर शेण सावडे झाले तिथं जाऊन. अहो तिथं बसलो फक्त खुर्चीवर 4 डाव चाय पेलो, एकाही कामाला हात नाही लावला. घरचे भांडे पडले राहते डोळ्यासमोर टकटक दिसते पण उचलत नाही तुम्ही. आणि त्या शेजाऱ्यांच्या इथं कसं शेण सावडता येते. अहो तिच्या घरी कोणी करायला आहे का. आता तिचे काका काकू आले म्हणून तिचं सामान लय जड होतं तर म्या मदत केली. हो काय तुम्ही सुरले होते काय मदत कराले. मग मी नाही करणार तर कोण करणार. होते ना तिचे काका काकू कराले. अरे तिचे काका अजून याचे आहे, सामान लय जड होतं म्या अंदर नेऊन दिलं. हो काय केले ना आपण तिचे काम. हा केले. तर आता घरचे करा. हे बकेटा कपडे भांडे सगळं उचला आणि एक सोय लावून ठेवा. आणि आजपासून सगळं घराची झाडझूड काम भांडे कुंडे सगळं तुम्ही करणार आहे, मी नाही करणार आहो आता. काय व्हायला बा. बरोबर उचला व्यवस्थित. उचलू राहिलो ना. हा आणि तू कधी आलती तिथं पाहिले. आलती मी, दिसलं मला सगळं उचलतानी. आणि तू मला सांग ते काकून म्हटलं आणि मी जर त्याला नाही म्हटलं तर माझी इज्जत खराब नाही होईल काय. हो 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 बरोबर आहे ना. तुमच्या इज्जतीसाठी तुम्ही शेण नाही सावडलं, उद्या चालून आणखीन काय सावड जा. काही बोल राहिली का. आज गरज आहे म्हणून मी केलं. आता भांडे उचलून राहिलो मी. उचला जास्त मग. बोल नको. उचला आणि घरी झाडून टाकायचा, स्वयंपाक करायचा, कपडे धुवायचे आणि सगळंच काम तुम्हीच करायचे आता. होय तिकडे. होय तिकडे नाही, सगळे काम तुम्हीच करा. हल हलता काय का सांगितलं नाही तू तुझं लग्न आहे तर. अगं मला सांगायला लागत होतं. बरं ठीक आहे, येणार तुझ्या घरी येणार ग. काय सांगू तुला, रोजच टेन्शन राहते यार. एक दिवस सुट्टी देत नाहीत काय. मी त्यांना म्हटलं की नाही सर प्लीज आज तरी सुट्टी द्या मला, काहीतरी सुट्टी द्या. काय करायचं काही समजत नाही त्यांचं. रोज डेली मला कॉल येते. ओ ताई तू बॅग. ओ ताई तू बॅग. हा तर मग मी त्यांना म्हटलं असं काहीच नाही, तेच राहते. ठीक आहे सर प्लीज आजच्या दिवस तरी मला सुट्टी द्या, माझी तब्येत नाही आहे बरोबर, मी काय करणार आहे. त्यांना म्हटलं मी सर प्लीज म्हटलं मला आजच्या दिवस तरी सुट्टी द्या म्हटलं. मग त्यांना म्हटलं की सर अडचण काय झालं. नाही सर माझी तब्येत नाही आहे म्हटलं, मी काय करणार आहे म्हटलं. म्हणून म्हटलं आजच्या दिवस तरी म्हणून म्हटलं. माझा हात कसा पकडला तू. तू बॅग पडली. याला हात पकडला माझा. मारा याला, मारा याला. बॅग घरी घेऊन जा तुला. तू बाईचा हात कसा का पकडून आला. द्या त्याला, मारा त्याला. बॅग घेऊन पोरवलं होतं. हा बॅग घेऊन पोरवलं होतं. माझी बॅग घेऊन पोरवलं होतं. हो माय बाई, माय बॅग.
माय बॅग द्यायला आलता हो थो माई बॅग द्यायला आलता फालतू मार खाल्ला त्यानं चल चल ए माई बॅग तर बरोबर आहे बॅग तर भेटली माई बस हा हॅलो हा माझी बॅग चोरली झाली होती आता एक जण घेऊन पडून राहिलं होतं बॅग हो काकाजी किती रक्त निघून राहिलं डोक्याचं कोणी मारलं तुम्हाला काही नाही बाई थोडं पडलो मी गाडीतून तर लागलं मला बाबा एवढं पूनम तू माही नित्या कॉलेजमध्ये तर खूप स्मार्ट होता तू आता कसं झाला टकल्या हो आता काय लग्न झालं कॉलेज तुला वेगळी होती आपली आणि तू कशी काय इकडे अरे नित्या हे माझं तर माहेर आहे हाव काय आणि रक्त अहो तर मला लागलं ना आता गाडीहून पडलो ना मी आणि तुझं तर लग्न नाही झालं व अहो इथं माझी पुतणी राहते तिच्याच घरी आलो मी आता राहासाठी आता मी इथेच राहत जाईन हो काय मी तर गावाला चालली पुढच्या हो. वेळेला आलं तर नक्की भेटू हाव काय ते पोरग काय हो बाबू झालं हे घे हे पैसे घे मा पैसे टाटा आला बाई माय माणूस जय जय काय झालं ते काय बरं काकाच्या इकडे काकाची कवटी फुटल्यासारखी नाही वाटून राहिली का माय हवं काकू टकल्यातून रक्त निघाल्यासारखं दिसून राहिलं आहे ना माय काका काय झालं एवढं रक्त निघून राहिलं काय झालं तुम्हाला एवढं टकल्यातून रक्त निघून राहिलं कोणी मारलं काय नाही हो, कोण मारीन मला खरं खरं सांगा कोणी मारलं काय हे कसं काय लागलं कवटी काय तोंडानं मारलं मला कोणत्या काया तोंडाने मारला त्या गावातलं काय माहित कोणतं काय तोंड होय तो कोण होय तो काया कोण मारलं तोंडाने मला? असं कसा मारू शकते तुम्हाला हो त्या काय तोंडानं मारलं ना मला कोणत्या काया तोंडाने मारलं काय माहित कोणतं होतं त्या गावातलं असं कसं मारू शकते मग सांगा बरं हो त्या पुरीची बॅग पडली होती वाटलंच मले पोरीचा विषय पोरीला काहीतरी केलं ना तुम्ही वाटलंच मले ना म्हणून सांगत असतो दारू नका नका पिऊ दिवसा ढवड्या पोरी चढायला लागले हो तुम्ही अरे देवा देवा अहो तर तिची बॅग पडली होती मी तिच्या मागं गेलो कायसाठी तिला बॅग घे म्हणून आणि त्याला डोंबल्याला वाटलं काय तोंडाले की मी तिची शेळकानी काढून राहिलो मी नाही काढली हो तिची शेळकानी तुम्ही ओळखता का त्याले मी काय ओळखणार आहे बाई मला सांगा कोण आहे तो सांग बरं याला सांगा बरं दिसते कायटा होता लाल शर्ट घातला होता त्यानं लाइनिंगचं आणि गळ्यात माहिती काय काया दोरा होता आणि गोल्डन कलरचा ओम घातला होता त्यानं आणि हातात माहिती का अशी गड्याला होती आणि लय कायटा होता तो. अरे जय मी काय म्हणतो मग आणि मी आलो होतो तर पाकिट राहिलं का माझ्या हो आहे ना घरातच ठेवलेलं आहे ठेवलाय का त्या हा ठीक आहे आण ना अरे जय हे कोण आहे हे माझे काका आहे ना काका आहे का ठीक आहे येतो मग हा. पाकिट घेऊन जा तुमचं नाही मग हो, हसतोय तो कोण हसतोय तो हा होय, होय. हो, हसतोय तो. टोपला यानं मारलं मला माझ्या नवऱ्याने मारलं काय म्या कायले मारलं मी तर वैशिष्ट्य नाही. मला सांग. तुम्ही तुम्हाला लय मारलं कोण मारलं असं मला तिथं होते आपण. काय खरं सांग मी कायले मारू देईल ओळखत नाही मी यानंच मारलं मला अरे जाना हो काही बोलू राहिले काय ती नको बोलू तुला भोकणे आहे का तुम्ही तुला का भोकण्यात सुरल का मी अरे भोकणेस काय तुम्ही एका डोळ्याने आपण यानं दिसे ना मला हा तर म्या मारलंच नाही मी काकू तुम्हाला मार वाटते का मी मारून येईल अरे वाटते म्हणजे तू आहेस तसं अरे सांग ना तुझ्या काकूले शिंगा माझ्या नवऱ्याला. हा? मार शिंगा. मार अरे शिंगा. म्या मारलंच नाही. मार शिंगा. हा? 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 मार- अरे, हा? लय- लय काय झाली? अरे पण म्या मारलंच नाही ना. हिरोचं फिरायला काय? हा? हिरोचं फिरायला का स्वतः रे? का रे? हा? आता कोण चाललं फिरायला काय? हा? माझ्या नवऱ्या चाललाय? अरे माझ्या पण म्या नवऱ्याला मारलंच नाही ना मारतात म्या मारलंच नाही ना काय? काही बोलू नका तू. हा, मला म्या माहित मारलं आहे. सांग ना त्या काकूले मला माहित आहे तू कोणी आहे ना नसून. तू चुप बस ना. हा? मला माहित आहे हा कसा आहे म्हणून म्या काय केलं हा? अरे का रे? हा? कसं मारतात ते? कसं मारतात म्या मारलं का ते? तुम्हाला? हा, हा, हा. कसं चालला तू? तृप्ती हाय तृप्ती काळजी काकू काय अहो, झालं भांडणं होऊन राहिले ना कोणाची जी मारून राहिली न ते जया त्या नवऱ्याले कोण मानवरेल जया मारतात हो काहून काय झालं काय मालूम काय झालं तर मारून राहिले ते जया काय माहिती हा माणूस काय करून येते काय नाही तो लयच लागला नाही शेजारींच्या मांग
ओय थांब काय हुआ? ओय ओय त्याने काय मार खाय ओय त्याने काय मार खाय ए जया तुला आणलं तर काय मार खाय ओय? कोण आहे तू? हा? कोण आहे तू? मी याची बायको आहे तू बायको आहे मग काय कोण लग्न केलं होय? मी काही पाहून लग्न करो कोणाला मारण काय कोणाला मारण मारलं काय? तुमच्या नवऱ्याची गलती असेल म्हणून मारलं असेल माझ्या नवऱ्याचीच गलती आहे. हो. रस्त्यावर भांडणं करू राहिले त्याला रस्ता सोडावरा. का जे तुला माझ्या नवऱ्याला नेलता ना हा आणि माझ्या नवऱ्याला मार खायला लावताय तू या भाऊजीनंच माझ्या काकाने मारलं. हा पाय खरी गोष्ट बाई. माझ्या नवऱ्यानं काय बिना कामं नसन मारलं त्या काकाले बरोबर आहे तुया त्या काकाची गलती असन हा. हे, म्या बिना कामाचं नाही तुलाच मारलं. मार खायला लावला असन बाई तूच आहे तशी अहो, तसं मला नाही. माहित आहे अहो, या- काय तसं नाही तुलाच मार खायला लावला अहो, असन माया आहे. हा. या माणसाने एका पोरीला छेडलं काय बोलता छेडलंच असन म्हणून हा. मी मारलं हा छेडलंच असन या टोपरानं. आईची बॅग उचलून दिली हा छेडलंच असन तुमच्या नवऱ्याचीच गलती आहे डोळे भोकना करा अहो तेव्हा म्या बॅग हा करा ती दुसऱ्या डोळ्यात भोकणं करा माया खरण्याची पुडी हो कधी ना. उचलली हा नाही तुम्ही हा बरोबर आहे बॅगा उचलायच्या हा बरोबर आहे पोरींचा हात अहो काय ते पोरगी बहिणी होती ती हा. सांगायला होती यात. हेच हाच माणूस तसा आहे पकडता, नाजूक नाजूक हात असेल ना माया डोमल्यानं मारलं मला डोमल्यानं मारलं आणि काकू तुम्हाला सांगतो हा. हे म्हणे ना काका येऊ राहिले मला वाटलंच तरी हे हिचे काका असन 20-30 लोक होते म्हटलं त्यानं जर यायला मारलं असतं ना नवरा कामातही नसता पडला जीव गेला असता पडला ना बाबू तो. बरं झालं मी एकटाच धावलं एकट्यानं हाकलं इकडे आणलं म्या वाचवलं म्हटलं एक काम येईल चांगलं गेलं इकडे आणून पा मानवरा किती चांगला आहे वाचवलं तुमच्या नवऱ्याले हो ना तर. एवढं रक्त दिसू राहिलं ते काय बरं डोकं बोलून तो मला अरे हा. म्या तरी एवढंच मारलं 20 लोकांना मारलं असतं तर काय काय फुटलं असतं 20 लोकांनी आधीच तर टकल्यावर केस नाही आणखीन टकलंय फुटलं असतं मायला चांगलं काम हा, हे हा. तुमचा नवरा होय मला वाटलं तुम्ही होतं. काय मार तुम्ही दिले हा असे कसे माराल असे कसे माराल बॅगा कशा देता होता हा जा हा जा घरात तुम्हाला- इकडे या काकू तुम्हाला सांगतो मला माहित होतं हे तेच माणूस असं हिचे काका असं म्हणून ज्या तुला सांगू राहिलो तू म्हणे ना काका येऊ राहिले म्हणे तिथे इथायला घेऊन येऊ राहिले ते नवाडा माणूस दिसला म्या म्हटलंच तरी हे होय म्हटलं आणि एका बाईले रस्त्यात छेडलं म्हटलं केलंच असत रे हा, हा. लग्नाच्या पहिले अहो, छेडलं जाऊ द्या लढू नका जाऊ द्या लग्नाच्या वेळेस बाय शेजारीलाच पाहू शेजारीलाच पाय म्हणून मी इकडे म्हणून तर शेजारींकडे लक्ष द्यावं लागते आजकाल नवऱ्याकडनं शेजारींकड आता याले पाहिजे चांगलं जा पा त्याचा दुसरा डोळा भोकणं करून टाका मग संध्याकाळी चहा प्या प्यायला हो, हो. हा 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 जा पा इकडे तुला सांगू राहिलो तिने सांगणं गरजेचं आहे काय हा? ते भांडू राहील तिकडे हा. अव हे पाहिजे तुला वाटत असेल तुझ्या काकाला म्या मारलं तुझ्या काकानं नाही का एका पोरीचा हात पकडला रस्त्यात छेडून राहिली होती तुझ्या काका त्या पोरीले आणि मी जर नसतो गेलो ना तर 20 जणांना मारलं असतं तुझ्या काकाले त्या काकाचं टकलं वकलं सारंच फुटलं असतं हा आणि इथं भेटा नाही नसतं दवाखान्यात जाऊन भेटायला लागलं असतं मा यानं ते काका वाचले तरी मला माहित होतं किती चांगलं आहे तुम्ही भाऊजी. दादा म्हणलं विसरली वाटते तू डबल दादा असून तुमचे माहित भाऊजी आहे. दादाच म्हणायचं भाऊजी दादा 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 भाऊजी दादा सोडा दादा दादाच म्हणा आता तुम्ही भांडण काय तिने दादाच म्हणाला दादाच म्हणाल दादा दादा अरे तुम्ही जा दादा घरी येतो तू दादाच म्हण चांगलं घरी हा, ये. दादा चालवा तू दादा मी नाही येत दादा म्हणाल ना दादाच म्हण हा. दादा म्हण दादाच म्हणाला तिले ते जाऊन भाऊजी संध्याकाळी चाय प्यायले यायचा हा मीच मांडन बाय अरे काय काय अरे तुम्हीच तर मान अशा करू राहिल्या खाली डोळे वाकरून पाहू राहिला मी काय पाहू राहिलो तेव्हा याले पैशाच्या खजानीत ने लवकर कोण आहे हा? ने लवकर काकू आहे काकू काकू अव काकू काय का पट्टे कुठं होती इतक्या वेळची आणि एवढा वेळ लागते काय हा कोण का पट्टे कुठं होती इतक्या वेळची आणि इतका वेळ लागते का तुला यायला इथूनच डायरेक्ट नाही या ना का पट्टे कुठं होती इतक्या वेळची आणि इतका वेळ लागते काय आणि हा कोण आहे विचित्र माणूस हे भाऊजी भाऊजी तुले पंक्त्या आणलं भाऊजी वाटून राहिला कोण आहे हा? अरे
डबल डबल रप्कन लाव हा ऍक्शन. चेतू तुला एक माहिती काय, तुला एक मुवमेंट देतो मी. हे जेव्हा ह्या जेव्हा करते ना, हे तेव्हा करते तू असं दोन्हीकडे लक्ष दे. काय चाललं म्हणजे असं एक जास्त मान्य बनतो असं कॅमेरा अँड ऍक्शन. कोणत्या अँगल नाव तुले हा भाऊजी दिसून राहिला? कॅन्सल कर बरं.